वापस आलेली आहे माझ्या मामाच्या गावावरून. मला तिथं काही जास्त व्लॉग करणं झालं नाही. मी जवळपास आठवडाभर होते तिथं. आता 2 दिवस झाला आलेली आहे. परवा आले होते मी. कालचा दिवस गेला तसाच. आणि कालपासून मी काल गेली होती माझ्या कथ्थकच्या क्लासला. तर मी पहिलीपासून कथ्थक करते. मला डान्स खूप आवडतो आणि ते मी पहिलीपासून करते. माझ्या आत्तापर्यंत फक्त 5 परीक्षा झाल्यात, पण कारण मध्ये लॉकडाऊनमध्ये नाही झालं करणं. आणि मग मध्ये 9वीला केले मी, 10वी, 11वी, 12वी 3 वर्ष बिलकुल नाही झालं मला जाणं. कारण क्लासेस राहत होते संध्याकाळचे आणि कथ्थकचे क्लास संध्याकाळी असतात. मग ते होतच नव्हतं टाईम आणि मग बाकी कशाला जायचं, वेळ द्यायचं म्हणून 3 वर्ष तर ब्रेकच झाला. आता झालं सगळं, CETचा पेपर वगैरे झाला. आता मग चालू करायचं. आता काय सुट्ट्या, आजुळी पण जाऊन आले मामाकडं आठवडाभर. मग आता चालू करायचं क्लास म्हणून कालपासून गेले होते. काल गेले होते मी. आता कंटिन्यू जायचं. आणि एक CETचा माझा पेपर झाला होता. तर पहिल्या पेपरची आन्सर की पण आलेली आहे CETची. आता सेकंड पेपरची आज मी ज्या दिवशी हे व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे त्या दिवशी येणार आहे. मी अजून चेक नाही केले, पण येईल थोड्याच वेळात. बघू चेक करून. तर आत्ता मी बसली आहे आमच्या गच्चीवर घराच्या, कारण इथं गहू वाळू घातलेले आहेत. तर इथं गहू उन्हाला वाळू घातलेले आहेत. चांगलं आज ऊन आहे. काल थोडं आभाळ होतं, पण आज ऊन आहे म्हणून. मग कोणी नव्हतं, सगळे जेवायला गेले होते खाली म्हणून मी जेवण करून वर बसलेली आहे. मी उशिराच उठले आज. मग आता काय नाही, आज निवांत आता मस्तपैकी पिक्चर बघत बसायचं आणि आज क्लासला जायचं. मला अजून खूप क्लासेस जॉईन करायचे आहेत, पण मला कोणी सोबत भेटत नाही. सगळ्या माझ्या फ्रेंड्स गेलेल्या आहेत गावाकडे, त्यांच्या असं आजुळी वगैरे गेलेल्या आहेत. मग 1 तारखेपर्यंत मी ट्राय करेन. मला ड्रायव्हिंग क्लासेस लावायचे आहेत म्हणजे 4 व्हीलरसाठी, आणि स्विमिंग क्लासेस पण लावायचे आहेत, कारण मला स्विमिंग येत नाही. आणि स्विमिंग क्लासेस हे माझी खूप दिवसापासून मला लावायचे होते, पण आता सुट्ट्या आहेत तर लावून घ्यावं. मग स्विमिंग क्लासेस लावणार आहे. बघू आता फ्रेंड्स जशा आल्या तशा. 1 तारखेपासूनच नाही, आपण कधीपासून पण चालू करू शकतो महिन्यासाठी, पण लावून बघूयात. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी का बसले उन्हात, कारण आमच्या इथं खूप कबुतर येतात. मग ते कबूतर इथं गहू वगैरे खाऊ नये म्हणून तिथं बघावं लागते. त्यांना हाकलवण्यासाठी आपल्याला थांबावं लागते कबूतरला, म्हणून बसले मी उन्हात. आणि काय आता थोडं बसायचं उन्हात. हाय गाईज, तर आज मी बनवत आहे मोमोज. म्हणजे मोमोज थोड्या वेगळ्या टाईपचे, ज्याच्यासाठी मी आधी इथं घेतलेलं आहे हे बनवून. ह्याच्यामध्ये मी सगळ्या भाज्या मिळवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये भाज्या कोणत्या गोबी, गाजर, थोडंसं लसूण, थोडंसं कोथिंबीर आणि कांदा, हे सगळं घेऊन मी त्याला कापून छोटं कशामध्ये ते कुठं गेलं भांडं, हे असलं भांडं ह्याच्यामध्ये कापून घेतलेलं आहे. आणि ते कापून मी त्याला थोडंसं पॅनमध्ये घेऊन तेल टाकून, थोडं सोया सॉस टाकून, चिली सॉस टाकून, रेड चिली सॉस टाकून आणि थोडं ऑरिगॅनो टाकून त्याला थोडंसं असं सॉते केलं आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर तसं थोडंसं म्हणजे थोडं थंड व्हायला ठेवलं आहे. आणि इथं गरम पाणी ठेवलेलं आहे. हे का ते मी थोड्या वेळानंतर सांगते, कारण गरम पाणी लागणार आहे बनवण्यासाठी. आणि मैदा, बघू जर हे बरोबर झालं, ही जर टेक्निक मी बघितलेली जर नीट झाली तर हे करायचं,
नाहीतर मग नेहमीसारखे मोमोज जसे बनवतो पीठ तिंबून मोमोजचा शेप देऊन बघू त्याला स्टीम करू की फ्राय. मला फ्राय खायची इच्छा आहे यावेळेस. फ्राय करून बघू. तर आमचा आधीचं जे आम्ही पद्धतीनं करणार होतो ह्या भाजीचे आम्ही गोळे गोळे करणार होतो, म्हणजे थोडंसं छोटे, आणि त्याला ह्या पिठामध्ये मैद्यामध्ये थोडंसं डुबवायचं, म्हणजे थोडं त्याला कोटिंग करायची मैद्याची, मग गरम पाण्यात टाकायचं, जे की आमचं सक्सेसफुल झालेलं नाही आणि तेवढा मोठा पसारा झाला आहे. तर आता गपचूप नेहमीप्रमाणे पीठ तिंबून घेतलं इथं. आता नेहमीप्रमाणे जसे करतो आपण मोमोज तसेच करायचे. तळून करायचे का आता हे बघू. स्टीम करून बघते आता थोड्या वेळात. तर साधे मोमोज केलेले आहेत मी, तुम्ही एकदा बघून घ्या. साधं सिंपलच केलेलं आहे, पण मी फ्राय करून केले आहे मोमोज. आणि खूप कमी झाले, मोजून 6 झालेत. एक मम्मीनं खाल्ली, 2 संगमनं खाल्ला, म्हणजे माझ्या भावानं, आणि आता 3 मी खाणार आहे बास, कारण खिचडी केलेली आहे अजून. नाही तर 2 फ्राय व्हायलेत बास. बाय.